मालवणी महोत्सवामध्ये गुरुवारी भजनाच्या डबलबारीच्या सामन्यामध्ये दोघी महिला बुवांनी धार्मिकतेसह समाज प्रबोधनाचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले। तब्बल 3.5 तास रंगलेल्या या संगीतमय वारीमध्ये महाराष्ट्रासह गौरवासह कोकणाच्या समग्र विकासाची गाथा मांडण्यात आली। ठाण्याच्या शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 19 जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। या मालवणी महोत्सवाला सायंकाळी महिलांच्या डबलबारीचा जंगी सामना कोकणातील बुवा सौ साची मुळम आणि भारती पाळेकर यांच्यामध्ये रंगला। मालवणी महोत्सवात प्रथमच पार पडलेल्या भजन मैफिलीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये दोन्ही महिला बुवांनी विविध मार्मिक दाखले देत संगीताचा नजराणा पेश केला। दोन्ही भजनी बुवांच्या मालवणी भाषेमध्ये संगीतमय वाद आणि संवादाचाही आनंद रसिकांनी लुटला। नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या टिका मांगता तो येलेलो ठेचा आहे ना, ठेचा। मग जितूबाई को मालूम आहे ठेचा? अरे आमच्या घरी असतो मग घ्या रेग्युलर, मग घ्या बरोबर। मुलींना पण खूप आवडतो ठेचा। राणे साहेब या इकडे एकदम मस्त। आज गुरुवार आहे तरी सुद्धा खवय्यांची गर्दी आहेच, पण यावेळी आश्चर्य असं आहे, आश्चर्य म्हणण्यापेक्षा ती काय महिलांची डबलबारी ठेवली आहे आणि बाजूला बघितलं तुडुंब गर्दी ही महिलांची डबलबारी भजन ऐकण्यासाठी लोकांनी केली आहे। आणि विशेष म्हणजे महिलांचा सहभाग त्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय। मालवणी महोत्सवामध्ये अशी महिलांची डबलबारी पहिल्यांदाच आपण आयोजित केली आहे आणि हे बघून एक समाधान अशासाठी वाटतं की आमची कोकणातली जी कला आहे, संस्कृती आहे, ती लोकांपर्यंत पोचते किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं कोकण ग्रामविकास मंडळाचा हा मालवणी महोत्सव एक माध्यम ठरत आहे, त्यामुळे आनंद वाटतो। अरे सीताराम राणे साहेबांनी माझा देखील इथे विचार केलेला आहे, कारण मी पण खानदेशी आहे, म्हणून त्यांनी वांग्याचं भरीत आणि थालीपीठ एक कोकणच नाही, त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्र इकडे आणलेला आहे शिवाजीनगरात। टेस्ट खूप सुंदर आहे। तू खातो का? आलो महाराष्ट्राचा एक खूप गौरववंत कार्यक्रम आहे आणि भारताच्या आणि विश्वामध्ये आपला भारताची संस्कृती प्रसारित करू शकतो असा एक कार्यक्रम आहे। खूपच सुंदर आयोजन आहे। राणे साहेबांना खूप खूप अभिनंदन याबद्दल। ते खाऊन असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण विसरलेले स्वाद परत आपल्याला खायला मिळतात।